नमस्कार, मी डॉक्टर पूजा पोळ, कन्सल्टंट फिटल मेडिसिन ॲट सोनोफिज क्लिनिक अहिल्यानगर। आज आपण प्रेग्नन्सी मध्ये काही गैरसमज जे असतात त्याविषयी बोलणार आहोत की जे पेशंट जनरली ओपीडी मध्ये क्लिनिक मध्ये विचारतात आणि त्यांचे त्याविषयीचे काही गैरसमज असतात। तर पहिला गैरसमज की ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफीने ब्लिडिंग होतं। ऍक्सिडेंटली कधी झालेलं असू शकतं की तुम्ही ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफी केली आणि त्यावेळेस तुम्हाला ब्लिडिंग झालं, पण ते ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफीमुळे नसतं, 100% नसतं। कारण ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफी ही वजायनामध्ये योनी मार्गामध्ये ठेवलेली असते, त्याला गर्भाशयाला त्याचा टचही होत नाही, त्यामुळे ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफीमुळे ब्लिडिंग होत नाही। दुसरं मिथ असं आहे की खूप जास्त सोनोग्राफी केल्यामुळे बाळामध्ये काही डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स येतात का? तर नाही, सोनोग्राफी ही अत्यंत सेफ आहे। त्याच्यामध्ये अल्ट्रासाउंड म्हणजे ध्वनी तरंग आपण वापरतो आणि आजपर्यंतच्या शास्त्रीय अभ्यासाने प्रूफ केलेलं आहे की फक्त सोनोग्राफीमुळे बाळामध्ये कुठलेही डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स येत नाही। तिसरं मिथ की 3D आणि 4D सोनोग्राफी गरजेची असते का? तर मेन पर्पज हा 3D 4D सोनोग्राफीचा हा असतो की काही डिफेक्ट आपल्याला कळाल्यानंतर ते पॅरेंट्सला, आई वडिलांना समजायला किंवा इमॅजिन करायला सोपे जातात। जसं ऍक्च्युअल मध्ये आपण माणूस आहोत की तसं बघितल्यावर आई वडिलांना ते छान वाटतं आणि त्या बाळासोबत बॉन्डिंग व्हायला मदत होते। पण ऍक्च्युअल डिफेक्ट जर डिटेक्ट करायचा असेल तर 2D सोनोग्राफी ही अत्यंत महत्वाची असते, त्यामुळे प्रत्येक वेळेस 3D सोनोग्राफी केलीच पाहिजे असं नाही। चौथं मिथ की एनॉमली स्कॅन नॉर्मल आहे म्हणजे आमचं बाळ 100% नॉर्मल निघणार, तर नाही, हे मिथ खूप चुकीचं आहे। एनॉमली स्कॅन मध्ये 20 आठवड्याला आपण बाळ बघतो, तर त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टचा अर्थ असा असतो की त्या आठवड्यांसाठी जे बाळाचे अवयव जशा पद्धतीने सोनोग्राफीवर दिसायला हवेत तसे दिसत आहेत, हे 100% नसतं। कारण बाळ हे एक उदाहरण घ्यायचं तर एक रोपटं लावल्यासारखं आहे की ते रोपटं हळूहळू वाढत आहे। ज्या ज्या स्टेजला आपण बघणार तसं तसं त्याचा रिपोर्ट येणार। जर उद्या जाऊन मागच्या अवयवांमध्ये किंवा येणाऱ्या अवयवांमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर तो त्यावेळी का नाहीये असा प्रश्न नसतो। फार कमी वेळा असं होतं की 5व्या महिन्यामध्येही लक्षात नाही आलंय, पण जे डिफेक्ट नंतर डिटेक्ट होतात ते त्यावेळेसच डिटेक्ट झालेले असतात किंवा डेव्हलप झालेले असतात। पुढचा मिथ की डिलिव्हरीची डेट जी सोनोग्राफीवर दिलेली असते त्याच डेटला आमची डिलिव्हरी होणार का? तर नाही, ही डेट एक अंदाजे, एक फॉर्म्युला वापरून काढलेली असते की ज्याच्यामध्ये 9 महिने 7 दिवस हा एक अंदाज असतो। हार्डली 5 ते 8% लोकांची डिलिव्हरी त्या एक्झॅक्ट डेटला होते, पण बहुतांश लोकांची डिलिव्हरी ही 8 दिवस अगोदर किंवा 8 दिवस नंतर होते। काही मिथ जे फिटल मेडिसिन विषयी आहेत ते आपण डिस्कस करूया। फिटल मेडिसिन हे कमी जोखमीच्या प्रेग्नन्सीसाठी नाही, ते फक्त अति जोखमीच्या प्रेग्नन्सीसाठी आहे, तर असं बिलकुल नाही। फिटल मेडिसिन हे कमी जोखमीच्या प्रेग्नन्सीसाठी तितकेच आवश्यक आहे, कारण ही एक स्पेशल ब्रांच आहे की जी फक्त प्रेग्नंट वुमनच्या रिलेटेड डेव्हलप केलेली आहे आणि त्यांचं त्याच्यामध्ये स्पेशलाइज ट्रेनिंग असतं। लवकर डिटेक्ट डिफेक्ट करणं याच्यासाठी फिटल मेडिसिनचा फायदाच होतो, त्यामुळे ही फिटल मेडिसिन ही कमी आणि अति दोन्ही जोखमीच्या प्रेग्नन्सीसाठी आहे। पुढचा मिथ, फिटल इंटरव्हेन्शन हे अनसेफ आणि एक्सपेरिमेंटल आहेत का? तर नाही, फिटल इंटरव्हेन्शन हे थोडे रिस्की नक्कीच आहेत, पण एक्सपेरिमेंटल किंवा अनसेफ बिलकुल नाहीत। कारण हे जे डॉक्टर फिटल इंटरव्हेन्शन करतात त्यांचं स्पेशलाइज ट्रेनिंग झालेलं असतं त्यामध्ये आणि पूर्ण सर्व काळजी घेऊनच हे इंटरव्हेन्शन केले जातात, त्यामुळे हे बिलकुल अनसेफ नाहीये।